गणेश पुराणांतर्गत भगवान गणेशजींना गणेश हे नाव का पडलं किंवा गणपती या नावाचा अर्थ काय आहे? ग या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ग या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. जे बुद्धी प्रदान करणारे आहेत, ज्ञान प्रदान करणारे आहेत, नवीन ज्ञान बुद्धीमध्ये उत्पन्न करून देणारे आहेत, ते गजानन आहे, गणेश जे आहेत. न म्हणजे काय आहे? न म्हणजे मोक्ष. मोक्ष मृत्यू नंतरच मिळतो असं नाही, तर जोपर्यंत आपण जिवंत आहोत तेव्हाही आपल्याला मोक्ष मिळू शकतो. मोक्ष या शब्दाचा अर्थ आहे की आपल्या जीवनातल्या सर्व इच्छा समाप्त होणं किंवा आपल्याला समाधानी जीवनाची प्राप्ती होणं, त्यालाही मोक्ष असं म्हटलं जातं. गणेशजी हे मोक्षदाता आहेत, ज्ञान आणि मोक्ष प्रदान करणारे गणेशजी. प म्हणजे काय आहे? गणपती. प म्हणजे काय आहे? प म्हणजे पाप नाहीसे करणारे आहे. आणि ती म्हणजे तीनही ताप दूर करणारे आहे. तीनही ताप जे आहे, आदी भौतिक, आदी दैविक आणि आध्यात्मिक, हे तीनही ताप दूर करणारे जे आहेत ते गणपती आहेत. आणि असे जे गणेशजी आहे, गणांचे जे ईश आहेत, यांचा अवतार चारही युगांमध्ये झालेला आहे. गणेशजींचा अवतार एका युगात नाही, चारही युगामध्ये झालेला आहे. कृतयुगामध्ये गणेशजी कश्यप पुत्र म्हणून प्रकट झाले, तेव्हा त्यांचं नाव होतं विनायक. तेव्हा त्या अवतारामध्ये त्यांना 10 हात होते आणि ते सिंहावर आरूढ होणारे, सिंह हे ज्यांचं वाहन होतं. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्येही गणेशजींचा अवतार झाला. गणेशजी त्यावेळेस मयुरेश्वर या नावाने प्रकट झाले, ज्यांचं वाहन, त्यांना 6 हात होते आणि त्यांचं वाहन हे मोर होतं. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये गणेशजींचा अवतार भगवान महादेव आणि देवी पार्वतीच्या द्वारे झालेला आहे. तेव्हा त्यांचं गणेशजींचं नाव हे शिवपुत्र गजानन असं म्हटलं गेलेलं आहे. तेव्हा त्यांना 4 हात आणि त्यांचं वाहन उंदीर हे सांगितलेलं आहे. गणेशजी यांना सिंदूरवदन सुद्धा म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा गणेशजी हे त्यांनी सिंधुरासुराचा वध केला आणि सिंधुरासुराचा वध केल्यानंतर त्यांना सिंधुरासुर किंवा सिंदूरवदन असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर गणेशजींनी वरण्य या राजाला उपदेश केल्यामुळे त्या उपदेशापासून एक गणेश गीता प्रकट झालेली आहे. गणेश गीता नावाने ते ज्ञान प्रकट झालेलं आहे. गणेशजी हे सर्वसामान्य नाही, तर वेदामध्येही ज्याचं वर्णन आलेलं आहे, प्रथम पूजनीय गणेशजी कसे झालेले आहेत, ज्यांचा जन्म कसा झालेला आहे, ज्याचं वर्णन शिवपुराणामध्ये आणि गणेश पुराणामध्ये सुद्धा आलेलं आहे की गणेशजींचा जन्म कसा झालेला आहे. जेव्हा वेदांतामध्ये लोकांचं लक्ष लागत नाही किंवा वेदांताकडे लोक जास्त लक्ष देत नाही, कर्मकांडाकडे लक्ष देत नाही, अधर्म जेव्हा वाढतो त्यावेळेस, अशा स्थितीमध्ये अधर्म जेव्हा वाढतोय त्यावेळेस गणेशजी म्हणतायत की मी धूम्रवर्ण या नावाने मृत्यू लोकामध्ये कलियुगामध्ये प्रकट होईल. त्यावेळेस निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून श्वेत घोड्यावर बसून जे पापी आहे त्यांचा मी विनाश करेन. म्हणजे 4ही युगामध्ये गणेशजींचा जन्म होत असतो. असे गणेशजी आहे, त्यांचा जन्म कसा झालेला आहे? पुराणांतर्गत कथा अशा आलेल्या आहेत की जेव्हा देवी पार्वती ह्या आपल्या स्वस्थानावर राहत होत्या आणि त्यांना स्नान करायला जायचं होतं, त्यांनी द्वारावर नंदिकेश्वराला उभं केलं आणि नंदिकेश्वराला उभं केल्यानंतर आदेश दिला की मी आत स्नान करते, कुणालाही आत येऊ देऊ नका. त्यावेळेस नंदिकेश्वराने मान डोलवली, हात जोडून नमस्कार केला, द्वारावर उभे राहिले. काही कालावधीनंतर भगवान महादेव आले आणि जेव्हा भगवान महादेव आले त्यावेळेस नंदीने आपल्या इष्टदेवाला अडवलेलं नाही, कारण महादेव आहेत, पार्वतीचे पती आहेत, यांना कसं अडवायचं म्हणून आत जाऊ दिलं. देवी पार्वतीने बघितलं की मी नंदीला आदेश दिल्यानंतरही नंदीने माझा आदेश ऐकलेला नाही. त्याच्यामुळे देवी पार्वती आणि देवी पार्वतीच्या ज्या दासी होत्या, सख्या होत्या, त्या आपापसात चर्चा करू लागल्या की नंदिकेश्वर कितीही जरी झालं तरी महादेवाचेच भक्त, महादेवाचे शिष्य, त्यांचेच गण, आपला असा कोणता जवळचा गण आहे की जे आपलं म्हणणं मानेल, आपलं कुणीतरी जवळचं आणि आदेश पालन करणारं असलं पाहिजे. देवी पार्वतीने एकांतामध्ये बराच विचार केला आणि विचार केला की मी माझ्यापासून एक दिव्य असा पुत्र उत्पन्न करेल जो माझं ऐकेल, जो माझा असेल.
म्हणून देवी पार्वती ह्या जेव्हा स्नानासाठी गेल्या त्यावेळेस त्यांनी अंगावरचा मळ काढलेला आहे. शिवपुराणामध्ये ही कथा आहे. तर अंगावरचा मळ काढला म्हणजे स्वतःच्या आतली जी शक्ती आहे ती शक्ती काढून त्या शक्तीपासून एक मूर्ती बनवली, त्याच्यामध्ये प्राणांचे संचार केले आणि प्राणांचा संचार केल्यानंतर त्याला उत्पन्न केलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही द्वारावर उभे राहा, तुम्ही माझे पार्वती पुत्र आहात, तुम्ही माझे पुत्र आहात आणि कुणालाही आत येऊ देऊ नका. महादेव बाहेर गेलेले होते. काही कालावधीनंतर जेव्हा महादेवाचं आगमन झालं, द्वारावर उभे असलेल्या त्या छोट्याशा पार्वती पुत्राने महादेवाला आत जाऊ दिलेलं नाही. महादेवाला क्रोध निर्माण झाला. आपल्याला कथाभाग माहीत आहे. त्यावेळेस महादेवाने गणपती बरोबर अतिशय भयानक असं युद्ध केलं, ज्या युद्धामध्ये त्या ठिकाणी पार्वती पुत्राची मान जी आहे ती उडवली गेली. आणि जेव्हा पार्वती पुत्र त्या ठिकाणी मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेले होते, देवी पार्वतीला ही बातमी जेव्हा कळाली त्यावेळेस देवी पार्वती आल्या आणि आल्यानंतर रुदन करू लागल्या, विलाप करू लागल्या आणि माझा पुत्र मला जिवंत पाहिजे म्हणून त्या ठिकाणी महादेवाजवळ आक्रोश करून आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळेस महादेव तेच तुटलेलं मूक लावून त्या बालकाला जिवंत करू शकत होते, परंतु महादेवाने तसं केलेलं नाही. महादेवाला ओंकाराची स्थापना करायची होती म्हणून महादेवाने आपल्या गणांना पाठवलं आणि जोही कोणी तुम्हाला प्रथम प्राणी दिसेल त्याचं मुख घेऊन या हा आदेश दिला. सर्वप्रथम महादेवाच्या गणांना त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की हत्ती दिसला, हत्तीचं पिल्लू दिसलं. त्यांनी हत्तीच्या पिल्लाचं मान कापलेले आहे आणि ते मुख घेऊन आले. हत्तीच्या मुखातून ओंकार हा शब्द बाहेर पडत होतो, असा त्याचा उच्चार होत असतो. म्हणून त्याचं मुख त्या ठिकाणी पार्वती पुत्राला लावलं गेलं आणि पार्वती पुत्रामध्ये पुन्हा एकदा प्राणांचे संचार केले गेले. म्हणजे ओंकाराची स्थापना महादेवाला करायची होती, ती ओंकाराची स्थापना केली गेली आणि नेतृत्व गुण त्या बालकामध्ये असल्यामुळे त्याला गणांचा ईश बनवण्यात आलं आणि गणेश हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. हत्तीचं मुख असल्यामुळे गजानन हे नाव त्या ठिकाणी गणेशजींना प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर एकदा गणेशजींचं युद्ध परशुरामांबरोबर झालं आणि त्या युद्धामध्ये गणेशजींचा एक दात तुटला आणि एकच दात गणेशजींना शिल्लक राहिला. आपल्याला माहीत आहे हत्तीला 2 दात असतात म्हणून तेव्हापासून एक दंत हे नाव गणेशजींना पडलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे असं वर्णन आलेलं आहे की गजानन गणपती जे गजमुख आहेत त्या गजाननांना सर्वात जास्त जे आहे ते जास्वंद का प्रिय आहे. जास्वंद गणेशजींना का प्रिय आहे? जास्वंदाचं फूल हे लाल रंगाचं असतं. अशी एक आख्यायिका आलेली आहे की भरद्वाज मुनींना पृथ्वीपासून एक लाल रंगाचा पुत्र उत्पन्न झाला ज्याचं नाव मंगळ असं ठेवण्यात आलं. तर त्या मंगळाला भरद्वाज ऋषींनी गणेश मंत्र दिला आणि त्या गणेश मंत्राचा जप त्या ठिकाणी मंगळाने केल्यानंतर भगवान गणेशजींना प्रकट केलं. गणेशजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर मंगळाने एकच वरदान मागितलं, हे प्रभू, हे गजानन गणेश, माझी एकच इच्छा आहे की मला तुमच्या चरणाजवळ स्थान मिळालं पाहिजे, मी नेहमी तुमच्या चरणाजवळ राहिलो पाहिजे. त्यावेळेस गणेशजींनी वरदान दिलेलं आहे की तुम्ही नेहमी लाल रंगाचे आहात, एक पुष्प बनून तुम्ही प्रकट होणार आणि ते लाल पुष्प जास्वंदीचं ते नेहमी माझ्यावर अर्पण केलं जाईल, असा आशीर्वाद गजानन गणेशजींनी त्या ठिकाणी दिला. तेव्हापासून कोणत्याही पूजेमध्ये कोणतीही जर पूजा असली तर लाल फुलाला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. लाल फूल हे अर्पण केलं जातं म्हणून जास्वंदीचं फूल गणेशजींना प्रिय आहे आणि आवडतं. त्याच्यानंतर गणेशजींच्या मस्तकावर दुर्वा का वाहतात? विनाकारण नाही, त्याच्याही मागे एक आख्यायिका आलेली आहे की गणेशजींना दुर्वा का वाहिली जाते. दुर्वा ज्याला नाव आहे हरळ, हे का वाहिलं जातं? एकदा घटना अशी घडली की यमदेवाच्या दरबारामध्ये, यमराजाच्या दरबारामध्ये तिलोत्तमा नावाची अप्सरा नृत्य करत होती आणि ती अप्सरा नृत्य करत असताना त्या ठिकाणी एक दैत्य आला. अतिशय भयानक असा त्या ठिकाणी दैत्य आला. अनयासुर नावाचा दैत्य आला आणि तो त्रास देऊ लागला. त्यावेळेस सर्व देव गणेशजींना शरण गेले. त्यावेळेस गणेशजींनी सांगितलं की त्या असुराच्या जवळ मला सोडून द्या बालक रूपाने.
गणेशजींना तेव्हा त्या अनयासुराच्या पुढे सोडून दिलं। त्यावेळेस गणेशजी त्याच्याजवळ गेल्यानंतर गणेशजींनी अवाढव्य असं रूप त्या ठिकाणी बनवलं। त्या अनयासुराला त्या ठिकाणी गिळून घेतलं आणि अनयासुराला गिळल्यानंतर त्या ठिकाणी गणेशजींना पोटामध्ये दाह व्हायला लागला। कारण अनयासुर हा दैत्य, अग्नितत्व त्याच्यामध्ये अधिक होतं आणि अग्नितत्व असल्यामुळे अग्नीचा जो दाह मनुष्याला त्रास देतो तसा पोटामध्ये दाह गणेशजींचा सुरू झाला। गणेशजी अतिशय अस्वस्थ झाले। सर्व देव आले आणि गणेशजींची जेव्हा अस्वस्थता बघितली त्यावेळेस ती अस्वस्थता दूर करण्यासाठी कुणी गणेशजींच्या अंगावर फुलं वाहिले, वरुण देवाने जल वाहिलं, कुणी कमळ वाहिलं, अनेक प्रकार करून बघितले, परंतु कोणत्याही प्रकाराने गणेशजींचा दाह शांत होत नव्हता। त्यावेळेस अनेक ऋषी एकत्र आले। 21 ऋषी एकत्र आल्यानंतर त्यांनी हरळ म्हणजे जी दुर्वा आहे ती घेऊन एकत्र केली आणि गणेशजींच्या मस्तकावर ठेवल्याबरोबर त्या ठिकाणी गणेशजींचा जो पोटामध्ये होणारा दाह होता तो दाह त्या ठिकाणी कमी झाला, शांत होऊ लागला। तेव्हापासून गणेशजींच्या मस्तकावर दुर्वा हा समर्पित केला जातो। दुर्वा गणेशजींना अतिशय प्रिय आहे। दुर्वा हा आयुष्यवर्धक सुद्धा आहे। अतिशय दुर्वामध्ये औषधीय गुण आहे, आयुष्यवर्धक आहे आणि दुर्वा ही प्रजोत्पादन करणारी एक अशी वनस्पती आहे की गर्भाधान संस्कार होत असताना जर स्त्रीच्या नाकामध्ये दुर्वाचा रस जर टाकला तर त्या ठिकाणी ती गर्भवती लवकर होत असते। म्हणजे त्या ठिकाणी प्रजोत्पादक अशी असणारी ही अतिशय दिव्य अशी वनस्पती म्हणजे दुर्वा आहे। त्याच्यानंतर गणेशजींना शमी आणि मंदार हे का प्रिय आहे त्याच्याही मागे एक आख्यायिका आलेली आहे। असं म्हणतात की मालव देशामध्ये असं वर्णन आलेलं आहे की मालव देशामध्ये औरव नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहत होते। त्यांच्या पत्नीचं नाव होतं सुमेधा। त्यांना एक शमिका नावाची मुलगी झाली। त्या शमिका नावाच्या मुलीचा विवाह धौम्य ऋषींचे पुत्र मंदार याच्याबरोबर विवाह झाला। मंदार आणि शमिका जेव्हा स्वतःच्या आश्रमामध्ये राहत होते त्या ठिकाणी एकदा भुशुंडी नावाच्या ऋषींचं आगमन झालं। भुशुंडी ऋषींचं शरीर बघितल्यानंतर शमिका आणि मंदार यांना खूप हसायला आलं। ते हसू लागले। ऋषींना अतिशय वाईट वाटलं, क्रोधही उत्पन्न झाला आणि परिणाम त्या ठिकाणी त्या ऋषींनी शाप दिला की तुम्ही माझं बाह्य अंग बघितल्यानंतर माझ्या बाह्य रूपाला बघून तुम्ही हसू लागलेले आहेत, मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही दोघंही जण वृक्ष बनणार। कारण वृक्षांना एक विशिष्ट आकार नसतो, वृक्ष हे कोणत्याही आकारामध्ये उत्पन्न होत असतात। म्हणून त्या ठिकाणी शमिका ही वनस्पती झाली, मंदार हा वृक्ष झाला। त्या ठिकाणी ते ऋषी निघून गेले आणि काही कालावधीनंतर औरव नावाचे जे तपस्वी ब्राह्मण होते त्यांनी आपले मुलगी आणि जावाईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलगी आणि जावाई कुठेही भेटलेले नाही। गणेशजींचं त्यांनी स्मरण केलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपला जावई आणि आपली मुलगी यांना वृक्ष योनी प्राप्त झालेली आहे। अतिशय वाईट वाटलं। त्याच्यानंतर त्यांनी 12 वर्षपर्यंत गणेश मंत्राचा जप करून 12 वर्षपर्यंत तप केलं की ज्या तपाचा परिणाम भगवान गणेशजी प्रसन्न झाले आणि गणेशजी त्या ठिकाणी प्रसन्न झाल्यानंतर वृक्ष योनीत असलेल्या त्या दोघांचाही उद्धार करण्याची विनंती जेव्हा केली त्यावेळेस गणेशजींनी सांगितलं, वृक्ष योनीमध्ये असलेली शमिका माझ्यावर जर अर्पण केली तर ती मला अतिशय प्रिय असेल आणि मंदार वृक्षाच्या मुळामध्ये माझा निवास असेल, अशा पद्धतीचा आशीर्वाद गणेशजींनी दिलेला आहे। तेव्हापासून शमी आणि मंदार हे गणेशजींना चढवले जातात, अतिशय प्रिय आहे आणि त्या वृक्षामध्ये गणेशजींचा नेहमी निवास असतो। असा गणेशजींचं पूजन हे वेगवेगळ्या फलांनी फुलांनी त्या ठिकाणी केलं जातं। गणेशजींचा उत्सव आपण नेहमी साजरा करतो। गणेश उत्सव आपण लोकमान्य टिळकांनी हा उत्सव जो आहे तो सामाजिक उत्सव बनवला आणि त्याला मोठं रूप प्राप्त करून दिलं। परंतु इतिहासामध्ये एक असं वर्णन सुद्धा आलेलं आहे की गणेश उत्सव जे आहे ते टिळकांच्याही आधी जे भाऊसाहेब रंगारी किंवा भाऊसाहेब जावळेकर ज्यांचं नाव आहे त्यांनीही गणेश उत्सवाला प्रारंभ केलेला आहे। आधी घराघरामध्ये गणपती उत्सव साजरे केले जात होते, परंतु त्यावेळेस स्वातंत्र्याची चळवळ चालू होती आणि सगळ्यांनी एकत्र येऊन त्या चळवळीमध्ये सहभागी होणं फार गरजेचं होतं आणि अशा स्थितीमध्ये कुठे बाहेर भाषण करणं हे त्या ठिकाणी
भाषणाला त्या ठिकाणी प्रतिबंध दिलेला होता, परंतु उत्सवामध्ये जाऊन सगळ्यांना एकत्र आणणं हे फार सोपं होणार होतं आणि त्याच्यामुळे टिळकांनी घराघरामध्ये बसवला जाणारा जो गणपती आहे तो सामाजिक उत्सव म्हणून त्याला मोठं रूप प्राप्त करून 1892 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी हा उत्सव साजरा केला। त्यावेळेस 3 उत्सव त्या ठिकाणी पुण्यामध्ये झाले, 3 गणपती मोठ्या स्वरूपामध्ये बसवले गेले, परंतु त्याच्या 2 वर्षानंतर टिळकांच्या द्वारे जेव्हा त्याला अजून मोठं रूप प्राप्त करून दिलं तेव्हा 1894 मध्ये त्याला अधिक व्यापक रूप जे आहे ते प्राप्त झालं आणि सामाजिक चळवळीमध्ये सगळ्यांना एकत्र आणून त्या ठिकाणी देशकार्य करणं टिळकांना अतिशय त्या ठिकाणी सोपं झालं। त्यांनी हा गणेश उत्सव साजरा केला। एकत्र येणं हे आता सुद्धा समाजाची फार मोठी गरज आहे, कारण आज सुद्धा जेव्हा सामाजिक संकट येत आहेत अशा वेळेस जर आपण एकत्र आलो नाही तर कोणतंही कार्य जे आहे ते पूर्ण होऊ शकत नाही। त्याच्यासाठी एकीचं बळ हे फार महत्त्वाचं आहे, एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे। आपण लहानपणी एक गोष्ट श्रवण केलेली असेल की एक जो शेतकरी होता त्याला 4 मुलं होते, ते आळशी होते, कोणतेही काम करत नव्हते। आता त्याचा जेव्हा तो वृद्ध झाला, मरणकाल जवळ आला, त्यावेळेस त्याने 4ही मुलांना बोलवलं, 4ही मुलांच्या हातामध्ये 4 काठ्या दिल्या, एक एक काठी दिली, त्यांना मोडायला लावली, त्यांनी कटाकट ती काठी मोडली। परंतु जेव्हा मोळी दिली, एकेकाला एक एक मोळी दिली, अनेक काठ्या एकत्र बांधून जेव्हा मोळी त्यांच्या हातामध्ये दिली आणि मोडायला लावली त्यावेळेस ती मोळी एकाही कडून मोडली गेली नाही। कारण काय आहे तर एकीचं बळ जे आहे ते त्या शेतकऱ्याने त्या मुलांना शिकवलं आणि आपण शेतामध्ये तुम्ही 4ही जणांनी शेतामध्ये जर काम केलं तर आपला कशा पद्धतीने फायदा होईल याचं वर्णन करून सांगितलं। म्हणजे एकीचं बळ किती महत्त्वाचं आहे हे आपण लहानपणी शिकलेलो आहे। तसंच एकीचं बळ हे महत्त्वाचं आहे, म्हणून एकत्रीकरणाची आज समाजामध्ये फार गरज आहे, एक होणं फार गरजेचं आहे। त्याच्यासाठी गणेश उत्सव त्या काळामध्ये त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी सुरू केला। आजही आपण गणपती बसवतो, परंतु आपण गणपती का बसवतो आहे, कशा पद्धतीने आपण हा उत्सव साजरा करतोय जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी, सगळ्या ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी गणपती अशा पद्धतीने बसवले जातात की लोकांकडून पैसा जमा केला जातो आणि पैसा जमा केल्यानंतर त्या ठिकाणी एक रूम बांधला जातो, पत्र्याचा शेड बांधला जातो, त्याच्यामध्ये गणपती बसवला जातो। पण गणपती बसवल्यानंतर त्या गणपतीच्या मागे अजून एक रूम बांधला जातो, कशासाठी? कशासाठी? बोला, हरिपाठ करण्यासाठी, पारायण करण्यासाठी। ज्या अर्थी तुम्ही हसताय त्या अर्थी मला काय म्हणायचंय तुमच्या लक्षात आलेलं आहे। गणपतीच्या मागे जो रूम बांधला जातो तो कशासाठी? खाऊ नये ते खाण्यासाठी, खेळू नये ते खेळण्यासाठी, पिऊ नये ते पिण्यासाठी। सगळ्या ठिकाणी ही घटना घडते असं माझं म्हणणं नाही, पण बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडते। म्हणजे समाजाकडून एकत्र केलेला पैसा हा सांस्कृतिक कार्यक्रम गणेशोत्सवामध्ये घडले पाहिजे, वेगवेगळ्या स्पर्धा घडल्या पाहिजे, कथा कीर्तनाचं आयोजन केलं पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे, चांगले मोठमोठे प्रवचनांचं किंवा समाजाला काहीतरी ज्ञान प्रदान होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले पाहिजे। परंतु तसे न होता बऱ्याच ठिकाणी चुकीचे कार्यक्रम त्या ठिकाणी केले जातात, ही फार मोठी शोकांतिका आहे। म्हणून गणेश उत्सव हा उत्सव आपण जो साजरा करतोय, गणेशजींची आराधना करतोय, त्या आराधनेमध्ये खरोखर गणेशजींचं आराधनाच झाली पाहिजे, आराधनाच गणेशजींची झाली पाहिजे। कारण गणेश उत्सव हा शब्द जरी आपण उच्चारला तरी आपल्यासमोर गणपतीची मूर्ती, मोदक, त्या ठिकाणी सजावट आणि गणपती बाप्पा मोरयाचं हे नाव आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। म्हणून तशाच पद्धतीने गणेश उत्सव सुद्धा साजरा झाला पाहिजे। आपण जर गणपतीची मूर्ती बघितली तर आपल्या लक्षात येईल गणेशजींचे कान कसे आहेत, मोठे आहेत। हे मोठे कान तुम्हा आम्हाला काय सांगतायत की कितीही कोणी काहीही बोललं तर ते फक्त कानांनी ऐकून घ्या, ऐकल्यानंतर ते पोट गणेशजींचं कसं आहे, मोठं आहे, पोटामध्ये ठेवा, ते बाहेर काढू नका, पोटामध्ये ठेवा। जर बरं वाईट कोणी बोललं असेल तर ते पोटामध्ये ठेवा। गणेशजींचे डोळे बारीक आहे, म्हणजे मनुष्याची दृष्टी सूक्ष्म असली पाहिजे।
विचार करून मनुष्याने जीवन जगलं पाहिजे, कारण जीवन हे सर्वसामान्य नाही. भगवंताने हा देह दिलेला आहे, उगीच कसंही जगायचं, कसंही खायचं, कसंही जीवन जगायचं आणि मरायचं नाही, याच्यासाठी हा देह मिळालेला नाही. सूक्ष्म विचार करून मनुष्याने जीवन जगलं पाहिजे. गणेशजींचे छोटे डोळे तुम्हाला सांग. गणेशजींच्या हातामध्ये मोदक आहे, म्हणजे मनुष्याने चांगल्या गोष्टींचं वाटप केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी ग्रहण केल्या पाहिजे. गणेशजींचे पाय छोटे आहे, हे छोटे पाय तुम्हाला सांगतायत की मनुष्याची आकृती किती जरी छोटी असली तरी त्याचं कार्य हे मोठं असलं पाहिजे. म्हणून गणेशजी जे भगवान महादेव आणि देवी पार्वती यांचे जे पुत्र आहेत, त्यांची आराधना ही गणेश उत्सवामध्ये करत असताना ती बुद्धी प्रदान करणारे देवता, ज्ञान प्रदान करणारे देवता म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख करून आपण त्यांना शरण जाऊन 10 दिवस ही पूजा केली पाहिजे. 10 दिवसानंतर गणपतीचं विसर्जन केलं जातं. हे गणेशजींचं विसर्जन सुद्धा आम्हाला प्रेरणादायी आहे. 10 दिवस गणपती राहत आहेत, आपण त्यांची पूजा करतो आणि नंतर गणेशजींचं विसर्जन करतो. हे विसर्जन सुद्धा आम्हाला सांगतंय की कधीतरी आपल्याही देहाचं विसर्जन होणार आहे. म्हणून आपल्या देहाचं विसर्जन होण्याच्या आधीच आपण बुद्धी प्राप्त करून घ्यायची, ज्ञान प्राप्त करून घ्यायचे, भगवंताची आराधना करायची आहे आणि ज्ञानयुक्त अंतःकरणानेच जीवन जगायचं आहे. म्हणून गणेश उत्सव हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक फार महत्त्वाचा भाग आहे. एक गणेशजींची भक्ती, प्रथम पूजनीय असणारे जे गणेशजी आहे त्यांची भक्ती करणं, आणि गणेशजींनी जसं प्रथम पूजनीय होण्यासाठी माता पित्यांना त्या ठिकाणी प्रदक्षिणा करून ते सर्व प्रथम पूजनीय झाले, तसं माता पित्यांची सेवा करायची आहे. हा उपदेश गणपतीपासून आम्हाला प्राप्त होतो.